हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत मल्टिपल अलिलिझम. ही जी कन्सेप्ट आहे ती मेंडलच्या इनहेरिटन्स पासून थोडं वेगळं डेव्हिएशन दाखवणारी कन्सेप्ट आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि त्यानंतर येणारा हा मल्टिपल अलिल्सचा टॉपिक काय आहे. त्याच्या नावात बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत जातात, त्यामुळे पटकन सुरुवात करूया. मल्टिपल अलिलिझम म्हणजेच काय? आता मेंडलने जेव्हा आपल्याला इनहेरिटन्स समजावून सांगितला होता, त्याच्या म्हणण्याप्रमाणे जो एक जीन असतो, ज्या जीनला कुठेतरी कॅरेक्टर एक्सप्रेस करता येतं, त्या जीनचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असू शकतात. जर आपण एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा आपल्याकडे हाईट ऑफ प्लांट नावाचा एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे, एक ट्रेट आहे. मग या हाईट ऑफ प्लांटसाठी एक जीन आहे जो हाईट ऑफ प्लांटला प्रोड्यूस करणार, त्या कॅरेक्टरला प्रोड्यूस करणार. मग हाईट ऑफ प्लांटचे किती ऑल्टरनेटिव्ह फॉर्म बघायला मिळाले, किती प्रकार बघायला मिळाले? तर दोन प्रकार बघायला मिळाले. एक म्हणजे टॉल हाईट आणि एक म्हणजे ड्वार्फ हाईट. म्हणजे दोन व्हेरिएशन आले, दोन पॉसिबल अलिल्स आले. तसं जर आपण फ्लावर कलर बद्दल बोललो तर कलर्ड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर हे पॉसिबल कॅरेक्टर झाले, हे पॉसिबल अलील झाले. किती? दोनच. मग मेंडलच्या इनहेरिटन्स प्रमाणे आपल्याला एका जीनचे दोनच अल्टरनेटिव्ह फॉर्म्स बघायला मिळत होते. पण असं नेहमीच घडतं, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये घडतं असं नाही, आणि म्हणून ही कन्सेप्ट बघायला मिळते मल्टिपल अलिलिझम नावाची. मिनिंग काय बघायला मिळतो? ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय? सो सोपा अर्थ आहे मोर दॅन टू ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. सोपं आहे, एवढ्याच वाक्याचा अर्थ बघायला मिळतो की किती? मोर दॅन टू, दोन पेक्षा जास्त काय? ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. सर ऑल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन हा जो काही प्रकार आहे ना, त्याला तुम्ही आधीच आम्हाला एक डेफिनेशन दिलेली आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? अलिल्स म्हणतो. सो एका जीनचे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजेच काय असतात? अलिल्स असतात. आणि इथे मी किती सांगितले? दोन पेक्षा जास्त, म्हणजे तीनही असतील, चारही असतील, पाचही असतील. ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम हा जो काय प्रकार आहे तो बदलला नाही. आता जेव्हा आपण म्हणतोय की अलिल्स मोर दॅन टू आहे, याचा अर्थ ते अलिल्स त्या पर्टिक्युलर क्रोमोझोमवरती सेम लोकेशनवरती प्रेझेंट आहेत. आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? जर समजा मी एक छोटंसं उदाहरण घेतलं, आपण उदाहरणार्थ घेऊया, समजा आपण आपल्या ह्युमन ब्लड ग्रुपचं घेऊया. फार सोपं उदाहरण आहे. सो आता ह्युमन ब्लड ग्रुप जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एक ब्लड ग्रुपिंग सिस्टीम आपल्याला बघायला मिळते, ज्याला आपण ABO ब्लड ग्रुप सिस्टीम असं म्हणतो. ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, ह्युमन ब्लड ग्रुप मध्ये ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. आता ही जी ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेजरली किती ब्लड ग्रुप बघायला मिळतात? तर बघायला मिळतात 4, ज्यामध्ये एक ब्लड ग्रुप आहे A, दुसरा आहे B, एक आहे AB आणि चौथा आहे O. असे 4 ब्लड ग्रुप बघायला मिळतात. आता विषय हा आहे की हे चारही ब्लड ग्रुप कसे काय पडता आहेत? तर त्याच्यामध्ये कॉमनली AB हे दोन मेन जे काही ब्लड ग्रुप आहे ते बघायला मिळतं, आणि तिसरा एक O नावाचा प्रकार बघायला मिळतोय. हे सगळ्याच्या मागचं रिझन काय? तर रिझन आहे एक जीन, आणि त्या जीनचं नाव आहे आय जीन म्हणून. सो ह्युमन्सच्या ब्लड ग्रुपला तयार करणारा जो जीन आहे तो आय जीन आहे. आता हा जो आय जीन आहे त्याचे किती ऑल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत? कारण की प्रत्येक जीनचे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म असणार आहेत, अलिल्स असणार आहेत. मग किती ऑल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत? याचे 3 ऑल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत. कोणते कोणते? त्यातला एक जो आहे तो आहे IA नावाचा, एक जो आहे तो आहे IB नावाचा, आणि एक जो आहे तो आहे रेसेसिव्ह. असे 3 ऑल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत. मग सर हे जे 3 ऑल्टरनेटिव्ह फॉर्म मला ह्या आय जीनचे बघायला मिळत आहेत, हे कशावरनं आले? तर ऍक्च्युअल मध्ये गंमत अशी आहे, हा जो आय जीन आहे याला नक्की काय करता येत आहे? सर हे ABO प्रकार नक्की आहे तरी काय? तर गंमत जी आहे ना ती ह्या आय जीन कडनं प्रोड्यूस होणाऱ्या शुगरची आहे. सर हो ठीक आहे, ही शुगर आहे, आय जीन शुगर बनवतोय, पण त्या शुगरचं काय? ही शुगर जी आहे ती कुठे प्रेझेंट आहे? प्रेझेंट आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ RBC. जी रेड ब्लड सेल आहे, आपल्या ब्लड मधली जी रेड ब्लड सेल आहे, जिच्यामुळे आपल्या रक्ताला रंग येतो, रेड ब्लड सेल RBC, तिच्या मेम्ब्रेनवरती एक शुगर तयार होते आहे, आणि ही शुगर कोण बनवतो आहे? आय जीन बनवतो आहे. आता ही जी शुगर आहे ती शुगर कोणत्या पद्धतीची बनते, कोणत्या फॉर्मची बनते, त्यावरनं आपला ब्लड ग्रुप ह्या ABO सिस्टीमनुसार तयार होत असतो. तुम्ही म्हणा की सर म्हणजे काय? लक्ष द्या. आय जीन एक आपल्या क्रोमोझोमवरती असलेला जीन, ज्याला एक शुगर बनवता येते आहे, कोणाच्या? प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती RBCच्या. ह्या शुगरचा प्रकार कोणता आहे त्यावरनं आपला ब्लड ग्रुप ठरतो. सो इथे आहे त्याला आपण म्हणूया, जो कॅपिटल IA ज्याला आपण म्हणतो आहे तो A टाइप ऑफ शुगर जी आहे ती बनवतो, A टाइप ऑफ शुगर. त्यामुळे आपला ब्लड ग्रुप आला A.
ज्याच्यामध्ये बी टाईपची शुगर बनते, म्हणजे पहिल्या प्रकारापेक्षा थोडीशी वेगळ्या फॉर्मची शुगर बनते, याला बी टाईप ऑफ शुगर मी म्हणतोय, म्हणून मला बी जो काही प्रकार आहे ब्लड ग्रुपचा तो थोडंसं मिसमॅच झालं. ओके. आणि तर हा जो आय प्रकार आहे त्याची काय गंमत आहे, याची गंमत आहे नो शुगर. आता हा जो आय आहे ना त्याला शुगरच बनवता येत नाही, अशी गंमत आहे. सो ए जो आहे त्याला ए टाईप ऑफ शुगर बनवता येते, जो बी आहे कॅपिटल आय बी जो जीन म्हणतो आपण त्याला बी टाईपची शुगर बनवता येते, पण हा जो स्मॉल आय आहे त्याला कुठलीच शुगर बनवता येत नाही. याचा अर्थ जीन एकच आहे ना, पण ऑल्टरनेटिव्ह फॉर्म किती आले, 3 प्रकारचे आले. आता ह्या ऑल्टरनेटिव्ह फॉर्मच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत त्यावरनं ठरतात की आपले ब्लड ग्रुप कोणते कोणते असतील. मग मी तुम्ही म्हणाल की सर म्हणजे कसं काय येत आहे, लक्ष द्या, फार सिंपल आहे. आता समजा आपल्याकडे एक मिनिट, समजा आपल्याकडे अलिलिक पेअर आहे, ऑर्गॅनिझम डिप्लॉइड असतो, प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे त्याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात. मग जर 2 सेट ऑफ क्रोमोझोम आहे म्हणजे आपल्याकडे अलिल्स 2 असणार आहे. मग ज्याच्याकडे कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय ए ची जोडी असेल त्याला हा ए ब्लड ग्रुप जो आहे तो मिळेल. त्याच्या आरबीसी वरती हा ए टाईपचा शुगर जो आहे ते बनते आहे. ज्याच्याकडे कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी आणि कॅपिटल आय बी ची जोडी आहे त्याला हा बी ब्लड ग्रुप जो आहे तो मिळेल. का? कारण की हा कॅपिटल आय बी जो आहे तो बी टाईपची शुगर बनवतोय, म्हणून आरबीसीचा प्रकार झाला हा बी टाईपच्या शुगरने तयार झालेला, म्हणून बी ब्लड ग्रुप आला. आता गंमत काय आहे बघा, ज्याच्याकडे कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी आला म्हणजे 2 अलील आले, वेगळे वेगळे आले. मग सर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ मित्रांनो हा झाला पहिले 2 जे प्रकार आहे ते होमोझायगस आहे आणि तिसरा जो प्रकार आहे ना हा हेट्रोझायगस आहे, कारण की 2 वेगळे वेगळे अलील्स जे आहे ते आले आहेत. सो ज्यांचा एबी ब्लड ग्रुप बघायला मिळतो त्यांच्याकडे आरबीसी वरती 2 वेगळ्या वेगळ्या शुगर आहे, कॅपिटल ए आणि कॅपिटल बी, ह्या 2 वेगळ्या वेगळ्या शुगर आहे. मग सर त्या ओ वाल्याचं काय, त्या ओ वाल्याची गंमत ही आहे की त्याच्याकडे आहे स्मॉल आय, शुगर बनत नाही म्हणून स्मॉल आय. मग हा जो ओ आहे तो ओ म्हणजे ऍक्च्युली काय आहे, तो 0 आहे. देर इज नो शुगर ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ आरबीसी, म्हणून हा स्मॉल आय कंडिशन बघायला मिळते. मग आता काही लोकांना प्रश्न पडू शकतो की सर मग जर स्मॉल आय रेसेसिव्ह कंडिशन आहे, रेसेसिव्ह म्हणजे ती शुगर बनवत नाही, ते एक्सप्रेस होत नाही अशी कंडिशन आहे, मग जर समजा एखाद्याचा कॅपिटल आय ए एक अल्ल असेल आणि दुसरा स्मॉल आय असेल तर मग तो ए ब्लड ग्रुप बनवेल का? ऑफकोर्स बनवेल, काहीच प्रॉब्लेम नाही. सो ए ब्लड ग्रुप बनवण्यासाठी 2 जिनोटाइप्स आले. तो आला होमोझायगस कंडिशनला कॅपिटल आय ए आणि हेट्रोझायगस कंडिशनला कॅपिटल आय ए अँड स्मॉल आय. ही हेट्रोझायगस कंडिशन आली. मग सर ही कंडिशन तर बी मध्ये पण होईल ना ब्लड ग्रुपला? ऑफकोर्स होईल, कॅपिटल आय बी आणि स्मॉल आय अशी गंमत झाली. मग सर एबीला ऑप्शनच नाहीये, कारण की दोघंही शुगर बनवायचे आहे तर दोघंही अलिल्स लागतीलच. मग अशा प्रकारचे जिनोटाइप येतात ब्लड ग्रुप्समध्ये. बघा कन्सेप्ट फार सोपी आहे. मल्टिपल अलिलिझमचा अर्थ होतो मोर दॅन 2 ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स, एका जीनचे 2 पेक्षा जास्त फॉर्म्स. इथे आपल्याकडे आय जीन बघायला मिळतोय जो काय बनवता आहे, आपल्यामध्ये ब्लड ग्रुप बनवता आहे, आपल्यामधली एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम बनवतोय. आणि ह्या आय जीनला काय बनवता येते, शुगर बनवता येते. किती प्रकारचे शुगर? 2 प्रकारचे शुगर बनवता येते. आणि अजून एक अलील बघायला मिळते ज्याला शुगरच बनवता येत नाही. मग आले ना 1, 2, 3, हे मोर दॅन 2 अलील झाले की. इतकी सोपी कन्सेप्ट आहे. आता ही झाली मल्टिपल अलिलिझमची कन्सेप्ट. अशीच कन्सेप्ट जी आहे ती अजून एका ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळते आणि ती एक फ्लाय आहे, तिचं नाव ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर नावाची. ही ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर जी आहे तिच्यामध्ये आपला एकापेक्षा 5 वेगळे वेगळे अलिल्स बघायला मिळतात. तिच्यामध्ये जे अलिल्स आहे ते अलिल्स 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विंग टाइप्स जे आहेत ते बनवतात. एक फ्लाय आहे, त्या फ्लायला जे पंख आहेत त्या पंखाचे 5 वेगवेगळे प्रकार बनतात. त्यातल्या एकाला तर पंख नाहीच आहेत, ज्या उरलेल्या 4 तिच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे पंख आहेत. सो पंख नसलेली 1 आणि 4 वेगळे पंख असलेल्या अशा 4 इन्सेक्ट्स, 5 वेगळे वेगळे प्रकारचे फिनोटाइप आहेत. याचा अर्थ 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अलिल्स आहेत. सो ह्युमन ब्लड ग्रुपचं एक एक्झाम्पल झालं आणि ड्रॉसोफिलाचं एक एक्झाम्पल झालं, ज्याच्यामध्ये 5 वेगळे वेगळे विंग्सचे जे प्रकार आहेत ते बघायला मिळत आहेत. इतकं सोपं आहे. आता हा जो ब्लड ग्रुप नावाचा प्रकार आहे ना हा फार ट्रिकी प्रश्न आहे. का माहिती का? ह्युमन ब्लड ग्रुप एका वेळी 2 डेव्हिएशन दाखवतो आहे. आता 2 डेव्हिएशन कसे? मल्टिपल अलिलिझमसाठी आपण एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीमचं एक्झाम्पल तर बघितलं, ते 100% बरोबर आहे. पण त्याच सोबत ब्लड ग्रुप अजून एक डेव्हिएशन अजून शो करत आहे. आता कोणतं? जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ह्युमन ब्लड ग्रुप 4 प्रकारचे ए बी आणि ओ हे 4 प्रकारचे आले. ए आणि ए बी तर फार सोपे होते, पण गंमत ना एबी मध्ये आहे. एबीचा काय विषय येतो? एबी मध्ये ना 2 वेगळे वेगळे आलेले आहे, कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी, दोघंही वेगळे वेगळे आलेले आहेत. जर दोघंही वेगळे वेगळे आलेले आहेत
आणि दोघंही अलीलचं कॅरेक्टर एक्सप्रेशन वेगळं वेगळं आहे. एक अलील ए शुगर बनवणार आहे, एक अलील बी शुगर बनवणार आहे. तर याचा अर्थ त्याच्या आरबीसीवरती दोघंही शुगर बनत आहेत. आणि जेव्हा दोघंही अलील्स, दोघंही पर्टिक्युलर जीन्स स्वतःचं एक्सप्रेशन कलेक्टिव्हली दाखवतात, इक्वली दाखवतात, तेव्हा त्याला कोडॉमिनन्स म्हणतात. मागचा फेनॉमेनॉन जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. मग जेव्हा दोघंही अलील स्वतःचं एक्सप्रेशन सोबत दाखवत असतात त्याला कोडॉमिनन्स म्हणतात. याचा अर्थ ब्लड ग्रुप सिस्टीम जी आहे ती आपल्याला कोडॉमिनन्सचं देखील एक्झाम्पल बघायला मिळते. आता जी लोक एनसीईआरटी रीड करतायत त्या लोकांना हे लगेच लक्षात आलं असेल की तुम्ही ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल जे आहे ते कोडॉमिनन्स मध्ये बघितलं आहे आणि ते संपता ब्लड ग्रुपच मल्टिपलरिझम म्हणून एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते योग्यच आहे. ब्लड ग्रुप जे आहे ते कोडॉमिनन्स आणि मल्टिपलरिझम या दोघांचंही खरं तर उदाहरण बघायला मिळतं. स्टेट बोर्ड जे वाचत आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक अत्यंत छोटा दिला आहे आणि विंग टाईपचा जो काही टॉपिक आहे थोडासा मोठा दिला आहे, पण कन्सेप्ट फार सोपी आहे. विंग टाईप 5 प्रकारचे बघायला मिळतात ड्रॉसोफिलामध्ये, तेही मल्टिपलरिझमचं एक एक्झाम्पल आलं. अशी ही मल्टिपलरिझमची कन्सेप्ट आहे. तुम्हाला या कन्सेप्टमध्ये काहीही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अत्यंत सोप्या रीतीने मी तुम्हाला त्या डाऊट जो आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला इंस्टाग्रामवरती बायोनिक्स अकॅडमीचं एक पेज दिसेल, त्यालाही फॉलो करून ठेवा. ह्या व्हिडिओच्या छोट्या छोट्या रील्स बनवून मी तिथे टाकत असतो, त्याही तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळतील. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही बायोनिक्स अकॅडमीचं युट्यूब पेज जे आहे, युट्यूब चॅनल जे आहे ते फॉलो करून ठेवा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.